हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जे की रेनी सीझनमध्ये मोस्टली शॉक लागून बरेच जण मृत्युमुखी पडत असतात. तर त्याच्या मागे टेक्निकल रिझन काय आहे तुम्ही जर बघितलं असाल, जेव्हा आपण इलेक्ट्रिक पोलवर आकडा टाकतो तर त्यावेळेस भरपूर जण मृत्युमुखी पडतात. असं एक पण गाव नसेल की त्या खेडेगावामध्ये किंवा सिटीमध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्युमुखी पडला नसेल. तर त्याच्या मागचं बेसिक रिझन काय आहे ते आज आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. तर हा एक अवेअरनेस आहे, इलेक्ट्रिक अवेअरनेस आपण कसं बाळगलं पाहिजे त्यासाठी हा मी मेन व्हिडिओ बनवतो आहे. आता मोस्टली काय होतं, आपण जेव्हा सिटीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये बघतो तर तुम्ही बघितलं असाल, कावळा जो आहे तो इलेक्ट्रिक पोलवर बसलेला असतो, म्हणजे जे तार असते त्याच्यावर बसलेला असतो. त्याला कधीही शॉक लागत नाही, आपण असं म्हणतो, बरोबर आहे. पण जर तुम्ही बघितलं, जो इलेक्ट्रिक पोल असतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक जी तार असते, जे त्याच्यामध्ये जो असतो, जो आपण लाईव्ह तार असं म्हणतो त्याला, ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो त्याला आपण फेज म्हणतो, ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट रिटर्न पास होत असतो त्याला आपण न्यूट्रल म्हणत असतो. जर तुम्ही खांबावरून दोन तार जात असतील तर एक त्याच्यामध्ये फेज असतं आणि एक दुसरं असतं न्यूट्रल असतं, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. कधी कधी जे आपले पोल असतात त्याच्यावर कधी कधी तीन लाईन्स असतात, तर त्याच्यामध्ये दोन फेज असतात, एक न्यूट्रल असतं, ठीक आहे. तर हे तुम्हाला बेसिक गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तर कावळ्याला करंट का नाही लागत? कावळा कधी पण, जर तुम्ही बघितलं, जर तो फेज लाईनवर बसलेला असेल तर त्याला कधीही शॉक लागत नाही. कधी पण इलेक्ट्रिसिटी जी आहे ना, एक लूप मध्ये फ्लो होत असते, बरोबर आहे. म्हणजे एका सर्कलमध्ये फ्लो होत असते. जर तो त्या सर्कलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर कावळा पण मृत्युमुखी पडू शकतो. तर ते कसं मी तुम्हाला सांगू शकतो. जर कावळ्याचं टच, सपोज तो फेजवर बसलाय आणि त्याचे जर पंख जर न्यूट्रल व्हायला लागले, म्हणजे खालच्याच व्हायला लागले, तर त्याच्यामध्ये तो एक मेडियम होऊन जातो इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी. म्हणजेच काय, तो कंडक्टर झाला त्या केसमध्ये. आणि जर कावळा नुसतं फेज लाईनवर बसलेला असेल तर त्याला तो इलेक्ट्रिक शॉक लागत नाही. पण जर तोच कावळ्याचं सपोज तोच त्याची फेजला लागली आणि तो न्यूट्रलवर बसलाय तर त्या केसमध्ये तो मृत्युमुखी पडू शकतो. हे त्याचं मागचं रिझन आहे, बेसिक कॉन्सेप्ट तो आहे. याच्यामध्ये काय झालं, जर तुम्ही बघितलं असेल, फेज आहे वर, खाली न्यूट्रल आहे आणि तो मध्ये मीडियम झालाय, म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याच्यामध्ये, म्हणजे एक सर्कल लूप तयार होतं. तर हाच इलेक्ट्रिकलचा एक फंडा आहे. त्याच्यामध्ये सेम आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये जेव्हा बांबूनी आपण जेव्हा आकडा टाकत असतो त्या केसमध्ये काय होतं, आपण फेजवर एक आकडा टाकत असतो आणि दुसरा न्यूट्रलवर टाकत असतो. त्या केसमध्ये होतं काय, जेव्हा आपण बांबू आणि आपण हे काय एक मीडियम झालाय, ठीक आहे. आणि जी आपली ग्राउंड आहे, म्हणजे अर्थ पोर्शन आहे, तो आपला न्यूट्रल झाला या केसमध्ये. आता सपोज जर तो बांबू वेट असेल, सपोज तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल, म्हणजेच काय प्लास्टिक चप्पल असेल तर तो बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटी. तर या केसमध्ये